गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय नमो नमः। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूज्य श्रीराम महाराज यांच्या परमकृपेने यावर्षी 13 कोटी रामनामाचा उत्सव इथे सुरू झालेला आहे। त्यानिमित्त आपल्याला काही इथे चिंतन करायचं आहे। बरेच ज्यांनी आतापर्यंत इथे चिंतन केली आहेत त्यांनी आपले आपले विचार त्या विषयावर मांडले आहेत। आज आपल्याला चिंतनासाठी जो विषय इथे आपण निवडलेला आहे तो गुरुगीतेतील एक मंत्र आहे। त्याला श्लोकही म्हटलं तरी चालेल किंवा मंत्र म्हटलं तरी चालेल। मंत्रच म्हणूया कारण ती गुरुगीता आहे आणि गुरुगीतेतील तो मंत्र आहे। मंत्र सुरुवातीला म्हणून घेऊ आणि नंतर त्यावर आपण चिंतन सुरू करूया। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुगीतेतील 89 क्रमांकाचा हा मंत्र आहे। त्यावर आपण थोडा वेळ इथे विचार करूया। गुरुगीता या संबंधी जर थोडीशी प्रस्तावना बघायची म्हटली तर आपल्याला थेट स्कंद पुराणाकडे जावं लागेल। गुरुगीता ही स्कंद पुराणातून आलेली आहे। स्कंद पुराण जे आहे आपल्याला माहीत आहे सगळीच पुराणं भगवान व्यासांनी लिहिलेली आहेत आणि त्यामुळे स्कंद पुराणसुद्धा भगवान व्यासांचंच आहे। खूप मोठं पुराण आहे ते। सगळ्या पुराणातून मोठं पुराण असं म्हटलं जाते त्याला स्कंद पुराणाला। स्कंद पुराण असं जे नाव आहे त्या स्कंद शब्दाचा काय अर्थ आहे? स्कंद शब्दाचा अर्थ कार्तिकेय असा आहे। भगवान शिवाचा द्वितीय पुत्र या अर्थाने तो तिथे स्कंद शब्द आलेला आहे। स्कंद शब्द भगवान शिवाच्या नावाने आपण घेऊ शकतो कारण त्यांच्या संबंधी पुराण आहे ते। स्कंद पुराणामध्ये शिवसंप्रदायामध्ये जेवढं काही वाङ्मय निर्माण झालेलं आहे, भगवान शिवाचा जेवढा काही महिमा आजपर्यंत आपल्याला कुठेही गायलेला दिसतो तो सगळं स्कंद पुराणातून आलेला आहे। त्यामध्ये भगवान शिवाचा महिमा, सतीचं चरित्र, शिवपार्वती विवाह, नंतर याचा कार्तिकेयाचा जन्म, तारकासुराचा उद्धार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या स्कंद पुराणामध्ये आलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान शिवाचंच ते पूर्ण शिवसंप्रदायाचंच पूर्ण गान असल्यामुळे त्यामुळे भगवान शिवाचं तत्त्वज्ञानसुद्धा त्या स्कंद पुराणात आलेलं आहे। त्या स्कंद पुराणात ही गीता आलेली आहे। आणि नंतर अगदीच आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं जर म्हटलं तर सर्वसाधारणपणे दत्त संप्रदाय जो आहे आपल्या भारतामध्ये त्या दत्त संप्रदायाच्या अंतर्गत आलेलं गुरुचरित्र जे आहे त्या गुरुचरित्राच्या 49व्या अध्यायात ही गुरुगीता आलेली आहे। असं या गुरुगीतेचा स्रोत आहे, मुख्य मूळ स्रोत तिथे आहे। पण 49व्या अध्यायात जी आली ती मूळ स्कंद पुराणातूनच आलेली असल्यामुळे त्यामध्ये भगवान शिवाचं जे तत्त्वज्ञान आहे
सद्गुरू संबंधी ते तत्त्वज्ञान या गुरुगीतेमध्ये आलेलं आहे. एकमेव ग्रंथ म्हणून याला 182 मंत्रांचा आहे. हा एकमेव ग्रंथ आहे सद्गुरूचं वर्णन करणारा. भगवान शिवानी स्वतःच केलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे खूप मोठे 2 ज्ञानाचे संप्रदाय याला म्हणूया आपण, किंवा गुरु संप्रदाय, गुरुपरंपरा. एक भगवान शिवापासून सुरू झालेली आहे आणि एक भगवान विष्णूपासून सुरू झालेली आहे. भगवान शिवापासून जी सुरू झाली त्याचा मंत्र आपल्या सगळ्यांना माहीत असेलच. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंतम वंदे गुरुपरंपराम. आणि भगवान नारायण म्हणजे विष्णूपासून सुरू झाली परंपरा. त्यामध्ये सदाशिवच्या जी फक्त नारायण शब्द आहे. नारायण समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंतम वंदे गुरुपरंपराम. असे हे ज्ञानाचे संप्रदाय सृष्टी निर्माण झाली त्या दिवशीपासून निर्माण झालेले आहे. मनुष्य जीव इथे निर्माण जो झाला त्याला एक क्षणभरहीसुद्धा सद्गुरूच्या उपदेशाशिवाय किंवा सद्गुरूच्या कृपेशिवाय या जीवाला वाढू नाही दिलेलं आहे आपल्या शास्त्रांनी. सृष्टी निर्मितीच्या ज्या कथाही आपल्याला पुराणामध्ये आणि वेदांमध्ये वाचायला मिळतात त्यामध्ये हेच आहे. कारण मानव देह जो आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेला आहे, मुळातच त्या मानव देहाचं ध्येयच हे आहे की आपल्याला आपलं जे स्वरूप आहे, आपल्या स्वरूपापासून आपण जे आता विन्मुख झालेलो आहोत, आपल्या सगळ्यांचं स्वरूप जे आहे ते आपण सगळे आत्मरूप आहोत. आत्म सगळे ब्रह्मरूप आहोत असे शब्द आपण ऐकलेले आहेत शास्त्रांमध्ये. आपण सगळे आत्मरूप आहोत. आपल्या सगळ्यांचा आत्मा एक आहे. त्या आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. अशा खूप आपण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये काही जर आपलं श्रवण झालं असेल तर त्या क्षेत्रामध्ये हे शब्द आपण ऐकलेले आहेत. सगळ्यांचा आत्मा एक आहे. तो आत्मा ब्रह्म आहे. जीव हा ब्रह्मरूप आहे. आणि ज्या जीवाला ब्रह्मरूपच होण्यासाठी हा मानवदेह प्राप्त झालेला आहे तशा प्रकारची यंत्रणा या मानवदेहामध्ये निर्माण करून भगवंताने या जीवाला या सृष्टीवर त्याचा जन्म केलेला आहे. मानवी जन्माचं ध्येय आपलं फक्त आपल्या स्वरूपाला ओळखणे एवढंच आहे. तद्ब्रह्म निष्कलम अहम नच भूतसंगहा. शंकराचार्य सांगतात आहे आपल्या जीवनाचा देह तेच आहे. तद्ब्रह्म निष्कलम अहम. मी ते निष्कल म्हणजे कलारहित अवयवरहित असं जे ब्रह्म आहे ते मी आहे. तद्ब्रह्म निष्कलम अहम. अहम म्हणजे मी. नच भूतसंगहा. हा पंचमायाभूताचा मायेचा आणि पंचमहाभूतांचा जो माईक देह जो आहे ते मी नाही आहे. नच भूतसंगहा. मला ते या देहामध्ये येऊन ते ओळखून घ्यायचं आहे. आणि ते कसं ओळखायचं असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला तेव्हा भगवंतांनी ती व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपण मानव देहधारी जे जीव आहोत ह्या जीवामध्ये त्या परमात्म्याचा अंश ही एक गोष्ट आणि आपलं अनादि अज्ञान ही दुसरी गोष्ट, या दोन्ही सहित आपण इथे या मानव देहामध्ये जीव ज्याला म्हणतो तो जीव असा या दोन्ही सहित आहे. तो दोन्ही सहितच आहे. त्याला जीवात्मा असं म्हणतात. त्याचा जीवदशा ही अज्ञानाची आहे आणि आत्मदशा ही चैतन्याची आहे, परब्रह्माची आहे. या दोन्ही मिळून तो जीवात्मा शब्द तयार झालेला आहे. कशामुळे झाला हा? जीव जो आहे हा आत्मा जर सगळीकडेच विद्यमान आहे आणि त्याशिवाय जर दुसरं काहीच नाही असं जेव्हा सगळे शास्त्र सांगतात आहे, हे जीव आले कुठून हो? तर या अज्ञानाची जी सुरुवात झालेली आहे ती अनादी आहे असं आपल्याला वेदशास्त्र शिकवतात. आपला आर्य सनातन वैदिक धर्म जो आहे त्या धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीव हा अज्ञानाने आणि त्या कूटस्थ चैतन्याने युक्त आहे. आणि याच्यामध्ये अज्ञानसुद्धा आहे. अज्ञान कुठलं आहे? साधं आहे अज्ञान ओळखायला. काही कठीण नाही आहे. काही वेद वाचण्याची आवश्यकता नाही आहे. आपुला आपणपेया विसरू जो धनंजया तेची रूपया अज्ञानाशी. संपलं. अज्ञानाची साधी व्याख्या याच्यापेक्षा माऊलीने जी केलेली आहे त्यापेक्षा दुसरीकडे कुठे मिळणार आहे आपल्याला पाहायला. आपला आपणपेया विसरू जो धनंजया. आपण आपल्याला विसरलो. काय विसरलो आपण? मी ब्रह्म आहे हे विसरलो. मी आत्मा आहे हे विसरलो. आणि मी मला देह म्हणायला लागलो. त्या उर्मीला देहोहम उर्मी म्हणतात. त्या उर्मीचं मूळ अज्ञान आहे. अज्ञानामुळे ही उर्मी आपल्या अंतःकरणात उठली. कारण जीवानी जे अनेक कर्म केले आहेत मागील जन्मामध्ये त्या कर्माचे फल भोगण्यासाठी
त्याला हे एवढं अज्ञान प्रत्येक जीवाला आवश्यक आहे, त्याशिवाय तो त्याच्या कर्माचे फळं भोगू शकत नाही. स्वतंत्र विचार आहे हा, आपण त्यामध्ये जाऊ नये, तो विषय नाही आहे आपला. पण एवढं लक्षात ठेवायचं, आपल्या जो जे अज्ञान आलेलं आहे आपल्या जन्माबरोबर, त्याचं मूळ कारण हे आहे, जीवाने कर्ता म्हणून खूप कर्म केली आणि आता त्याला भोगता म्हणून ही देह धारण करावी लागणार आहेत. आणि म्हणून आता आपल्याला हा देह मिळालेला आहे. या देहातून आपल्याला अनेक देह पुढचे मिळणार आहे. जर आपण या देहात राहून त्या परमात्म्याला ओळखलं नाही तर आपल्याला पुढचे अनेक देह मिळतील, जे मानवासारखे नाही आहेत. लक्षात ठेवायचं, परमात्म्याला ओळखण्याची व्यवस्था या फक्त मानव देहामध्ये आहे. आणि ही या व्यवस्था निर्माण करून भगवंतांनी या व्यवस्थेचा कसा उपयोग करून परमात्म्यापर्यंत पोचायचं, याचीसुद्धा एक स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे. परमात्म्यानेच निर्माण करून पाठवली. ती सगळं रेडी करून ठेवलेलं आहे जीवासाठी. फक्त त्यांनी शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने जायचं आहे. आणि ती स्वतंत्र यंत्रणा जी आहे, त्या यंत्रणेला गुरुपरंपरा असं म्हणतात. सद्गुरू परंपरा हेच म्हणतात. ह्या सद्गुरू परंपरेला शरण जायचं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिना. गीतेने तो सुद्धा मार्ग तोच सांगितलेला आहे. आणि मग गुरु जो उपदेश करतात, त्या उपदेशाचं सर्वसार रूपाने भगवान शिवानी या गुरुगीतेमध्ये आणलेलं आहे. असं या गुरुगीतेची ही प्रस्तावना आहे. एवढी लक्षात ठेवायची. ही प्रस्तावना लक्षात ठेवूनच या गुरुगीतेचं महात्म्य आपल्याला कळू शकते. सद्गुरू नावाचं कोणी व्यक्ती तर असतातच, देहधारी व्यक्ती असतात, पण एक ती स्वतंत्र संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे ती. आणि इन्स्टिट्यूशन नेहमी कायम असतं. त्यामध्ये जाणारे येणारे बदलत असतात. जसं आपल्या युनिव्हर्सिटी असतात, विद्यालय असतात. विद्यालय कायम आहे हो, विद्यार्थी जातात येतात, दरवर्षी नवीन विद्यार्थी येतात, काही जुने विद्यार्थी त्यातून निघून जातात. तशी ही सद्गुरू नावाचं इन्स्टिट्यूशन आहे. भगवंतांनी सृष्टी निर्मितीबरोबरच या संस्थेलासुद्धा आपल्याबरोबर पाठवलेलं आहे. ज्या क्षणी जीवाला ही जिज्ञासा निर्माण होईल की मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, त्याच क्षणी ती यंत्रणा आपल्याकडे लक्ष देते, असं म्हणायला काहीच हरकत नाही. ही व्यवस्था भगवंतांनी करून ठेवलेली आहे. हे महान उपकार आहे आपल्यावर परमेश्वराचे केलेले, की आपण फारसं काही न करता फक्त जिज्ञासा निर्माण करायची आहे. तद विजिज्ञासस्व उपनिषद सांगतात आहे. त्याला जाणून घ्या, जिज्ञासा निर्माण करून घ्या. काय होईल त्याला जाणण्याला? ये एतत् विदुर अमृतास्ते भवंती अथेतरे दुःख मेवा पियंती. उपनिषद सांगतात आहे आपल्याला. त्यालाच जाणं फक्त जगामध्ये, त्याला जाणूनच आपल्या दुःखाची समाप्ती होणार आहे. एतत् विदुर अमृतास्ते भवंती. एतत् विदुः म्हणजे त्याला जाणून, अमृतास्ते भवंती आपण अमृत स्वरूपाला प्राप्त होतो. अथेतरे जे असं जाणत नाही ते दुःखमेवा पियंती, ते या दुःखरूप संसारामध्ये गटांगळ्या खात पडलेलेच आहेत. आताही आपण प्रापंचिक लोक अशाच परिस्थितीमध्ये आहोत. आणि हाच एकमेव मार्ग आहे. नान्य पंथा विद्यते यनाय. खूप उपनिषद आपल्याला वॉर्निंग देते आहे. आणि ही सगळी लक्षात ठेवून भगवंतांनी इतकी सगळी आपल्यासाठी व्यवस्था निर्माण केली होती. त्यांनी मानव देह दिला. या मानव देहामध्ये दोन अत्यंत अलौकिक गोष्टी ज्या आपल्याला इतर देहामध्ये अजिबात बघायला मिळत नाही, ते म्हणजे एक सारासार विचार करणारी बुद्धी दिलेली आहे आपल्याला, आणि दुसरी म्हणजे आपल्याला वैखरी वाणी दिलेली आहे. फारसा आपण कोणीच त्या वैखरी वाणीबद्दल फारसा विचार करत नाही, पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये या वाणीला अत्यंत असाधारण महत्त्व आलेलं आहे. वैखरी वाणी आणि सारासार विचारशक्ती या अत्यंत शक्ती म्हणूया आपण त्याला, या मानवी देहामध्ये भगवंतांनी देऊन आपल्याला इथे जन्माला घातलं, की या दोन्हीच्या भरोशावर आपण त्या प्रभू रामरायाला तरी ओळखून घ्यायचं आहे, आपल्या त्या कृष्णाला ओळखून घ्यायचं आहे, आपल्या दत्तात्रेयाला ओळखून घ्यायचं आहे. ही सगळी एवढी यंत्रणा केलेली आहे. आणि त्याला ओळखून घेण्यासाठी एक आणखी पुन्हा आपण आताच बघितलं, स्वतंत्र यंत्रणा आहे, स्वतंत्र संस्था आहे. त्या संस्थेला सद्गुरू म्हणतात. त्या सद्गुरूला शरण जायचं आणि त्या सद्गुरूला शरण गेले की आपलं सगळं काम संपलं. एकदा आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये ॲडमिशन घेतली की आपलं काम संपून जाते. मग रोज फक्त शाळेत जाण्याचंच काम आहे, नाही का? बाकी तिथली यंत्रणा मग काम करते. कसं ज्ञान आपल्याला द्यायचं, काय करायचं वगैरे, ती सगळी यंत्रणा ठरवते. त्याप्रमाणे भगवद्गीतेने सांगितलं, उपनिषदाचाही हाच भाग आहे. बस
तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभि गच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. मुंडक उपनिषद सांगते, त्या उपनिषदाचा सार रूपच या भगवद्गीतेने दिलेले आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. असं हे एवढं थोडीशी प्रस्तावना लक्षात ठेवूया. आपण आपल्या मंत्राकडेही वळायचं आहे. त्या अगोदर ही हा जो संप्रदाय सुरू झालेला आहे, शिवसंप्रदाय, हा ज्ञानाचा संप्रदाय आहे. हा ज्ञानाचा संप्रदाय जो सुरू झालेला आहे भगवान शिवापासनं, या शिवतत्वाबद्दल आपल्याला थोडंसं बघावं लागेल. कारण एक स्वतंत्र ज्ञानाचा प्रवाह आलेला आहे आणि थोडासा या ज्ञानाचा प्रवाहाशी आपल्या देहाशी संबंध आहे प्रत्यक्ष, हा ज्ञानाचा प्रवाह. आता अलीकडेच विज्ञानाने काही काही गोष्टीला आपल्या ज्या वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये लिहिलेल्या आहे त्याला मान्यता दिलेली आहे. त्यातला एक शब्द आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा झाला असेल, त्याला आपण DNA RNA वगैरे असं म्हणतो. हा DNA RNA काय आहे हो? DNA RNA तर याचा मूळ जर आपण शोधला, याला आपण अनुवंशिकता असा मराठीमध्ये म्हणतो. DNA अनुवंशिकता एवढंच लक्षात ठेवा. बाकी ते त्याचं काय म्हणतात केमिस्ट्रीच्या भाषेत नाव काय आहे ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल. आपले ते परिचयाचे शब्द नाही आहेत ते. तर हे DNA जो आहे हा, याला अनुवंशिकता म्हणतात. मग हे कुठून सुरू झाली? तर ही आपले जे गोत्रजाचे ऋषी आहे ना, तिथनं सुरू झालेली आहे. आणि विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे या ऋषीपासून आपले जे गोत्र असतं, त्रैवर्णीयांना गोत्र आहे या विश्वामध्ये, सगळ्यांनाच गोत्र आहे, मानव जातीलाच गोत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. काहींना माहीत नाही एवढंच आहे. फक्त सगळेच्या सगळे गोत्र आहे ते आपलं जो आहे आपला हा देह आहे, आपण त्या गोत्राच्या द्वारे आपल्या ऋषीशी जोडल्या गेलेलो DNAच्या द्वारा, अनुवंशिकतेच्या द्वारा आपण आपल्या मूळ ऋषीशी जोडल्या गेलेलो आहोत. आणि कशासाठी जोडल्या गेलेलो आहोत हे अत्यंत सूक्ष्म शास्त्र आहे बरं का. हे अशी काही दोरी दिसणार नाही आपल्याला की जे आपल्या शरीरात आहे आणि आपल्या त्या मूळ काही गोत्राचे जे नाव असतील त्यांच्याशी जोडलेली आहे. सूक्ष्म तंतू आहे तो, त्याला ज्ञानतंतू म्हणतात. तो ज्ञान संप्रदाय आहे. ती ज्ञानाची परंपरा त्या ऋषीपासून आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. आणि आपल्यावर आता जबाबदारी आहे की त्या ऋषीमुनींनी ज्या ज्ञानाचं संवर्धन केलेलं आहे, जे ज्ञान सांभाळून ठेवलेलं आहे, त्या ज्ञानाला प्राप्त करून आपण ते ज्ञान पुढच्या पिढीच्या हवाली करायचं आणि आपलं कर्तव्य आपण पूर्ण करायचं. एवढी जबाबदारी शास्त्राने दिलेली आहे. त्यासाठीच हे संपूर्ण शास्त्राची उभारणी झालेली आहे. उपनिषदाचं ज्ञान एवढंच सांगते आपल्याला. त्या ज्ञानाला, त्याला परमात्म्याला जाणून घ्या, त्या रामाला जाणून घ्या आणि त्या रामाला जाणल्यानंतर आपण आपल्या ऋषीचं ऋण निश्चित उतरू. ऋषी ऋण आहे आपल्यावर जन्मतः बरेच ऋण आहेत, तो आपला विषय नाही आहे, त्यात जाऊ नये. पण आपल्यावर आपले कमीत कमी आपण ज्या गोत्रापासून आलो आहे, ज्या ऋषीपासून आपल्याकडे जे ज्ञान परंपरा, ज्ञानाचा प्रवाह चालत आलेला आहे, त्या प्रवाहाला पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. दोन रीतीने घेऊन जाता येते. आपल्याला आपली संतती निर्माण करून, ज्याला प्रजातंतू म्हणतात. प्रजातंतू माम वेच्छेसी उपनिषद आहे, तैत्तिरीय उपनिषद. देवपितृकार्याभ्याम मा प्रमदितव्यम. प्रापंचिक लोकांनी करायचं ही व्यवस्था आहे करून ठेवलेली. प्रजातंतू माम वेच्छेसी. प्रजातंतूचा म्हणजे तुझ्या वंशाचा उच्छेद करू नको अशी आज्ञा आहे उपनिषदांची. कशासाठी? हा ज्ञानप्रवाह सृष्टीवर राहिला पाहिजे. आपल्या पुढे आलेली जे आपली अपत्य आहेत त्यांना कळलं पाहिजे परमात्मा काय आहे. कोण सांगणार आहे त्यांना? आईवडिलांची जबाबदारी आहे ती करून दिलेली. त्याच्यासाठी हे उपनिषदांनी आपल्याला उपदेश केला आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्लीमध्ये हा उपदेश आलेला आहे. सत्यम वद धर्मंचर, अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, देव पितृकार्याभ्याम मा प्रमदितव्यम. देव पितृकार्याभ्याम, ज्याला आपण देवकार्य म्हणजे कुळकोळाचार, पितृकार्य म्हणजे श्राद्ध पक्ष म्हणतो. आता सुरूच आहे सध्या श्राद्ध पक्ष. याला आपल्याला सांभाळायचं आहे. आणि ही ज्ञानाचा जो प्रवाह आपल्यापर्यंत आला आहे तो पुढच्या पिढीला देऊन त्यांना सांगायचं, बाबांनो तुम्ही चालत ठेवा. ईश्वराची आज्ञा आहे. श्रुती स्मृती ममैवाज्ञे, हे शास्त्र आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि या शास्त्राला पूर्ण करण्यासाठी जे आपल्याला आवश्यक बळ आहे
ते या गुरु संस्थेपासून प्राप्त होते. म्हणून आपल्याला गुरुला शरण जायचं आहे. या गुरुला शरण जाण्याच्या अगोदर आपण जे आता बघितलं, या शक्तीचा, ज्ञानशक्तीचा जो संबंध आहे तो आपल्या देहाशी जोडलेला आहे, प्रत्यक्ष परमात्म्याने. हे जे बाहेरचं आपल्याला जग दिसतं, हे आपल्या डोळ्यांनी बाहेरचं जेवढं विश्व दिसतं, जड विश्व आहे हे सगळं. या जड विश्व यापेक्षाही मोठं, किंबहुना एवढंच सूक्ष्म आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म हे आहे. त्याला पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. पिंडी ते ब्रह्मांडी जे आपल्या एवढ्या देहामध्ये जे आतमध्ये आहे ना, हे बाहेर ब्रह्मांडामध्ये असाच्या असं आहे. बाहेर चंद्र, सूर्य, तारे वगैरे, हे नक्षत्र, हे सगळे जे आहेत ते सगळे आपल्या आतमध्ये आहेत. पण ते अति सूक्ष्म आहेत. सूक्ष्म संस्काराद्वारा ते आपल्यामध्ये निर्माण केले गेलेले आहे. एवढे या 3.5 हाताच्या देहामध्ये त्यांची केंद्र स्थापन केलेली आहे भगवंतांनी. आणि आपल्याला त्या केंद्रामध्ये खूप ऊर्जा आहे. त्या ऊर्जेची गुरुकिल्ली मात्र आपल्या सद्गुरूजवळ आहे. म्हणून त्यांना शरण जाऊन त्या केंद्राची गुरुकिल्ली आपण घ्यायची आणि त्या शक्तीचा उपयोग करून आपण आपल्या मूळ स्वरूपाकडे जायचं आहे. असा ह्या एकंदरीत शास्त्राचा मतितार्थ आहे. त्यासाठी सद्गुरूला शरण जायचं आहे. आपल्या ताकदीने, आपल्या बुद्धिबळावर, आपल्या शरीराच्या बळावर किंवा बाहेरच्या कुठल्याही बळावर, धनाच्या बळावर नाही, कुठल्याच बळावर आपण ही शक्ती प्राप्त करू शकत नाही, जोपर्यंत सद्गुरू प्रसन्न होऊन आपल्याला हे ताकद देत नाही. ही प्रस्तावना यासाठी आवश्यक आहे, गुरुगीता कळतच नाही होत्या. स्वतः भगवान म्हणतात, एक गुरुगीता जी आहे ना, ही अत्यंत रहस्यमय आहे. 182 मंत्र अत्यंत रहस्यमय आहे. खरं म्हणजे एका प्रवचनामध्ये तर काय आपल्याला सद्गुरूचं महात्म्य गाण्यासाठी आयुष्य जिथे कमी पडते तिथे हा आपल्याला उपलब्ध वेळ कसा पूर्ण पडेल. पण आपण थोडक्यात सार रूपाने आता बघूया. अशा या गुरुगीतेचे या मंत्रात आपण बघू. आता आपण बघितलं आपल्या देहाशी जो संबंध आहे तो अशा रीतीने आहे. ब्रह्मांडामध्ये असलेलं सगळं आपल्या या शरीराशी संबंधित आहे. आणि या शरीराशी संबंधित असलेलं जे आहे त्या शरीराशी संबंध आपला जोडण्यासाठी, जीवाचा जोडण्यासाठी सद्गुरूला आपल्याला शरण जायचं आहे. त्यासाठी ही गुरुगीता सांगितलेली आहे पूर्ण. आणि भगवंतानी या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ परमात्माच आहे. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, गीता सांगते आहे. भगवान स्वतः सांगतात आहे, माझ्यापेक्षा इथे काही वेगळंच नाही आहे, श्रेष्ठ काहीच सुद्धा नाही आहे, अजिबात नाही आहे बिलकुल. तरी पण भगवंताने या सद्गुरू नावाच्या तत्वामध्ये आपल्या स्वतःपेक्षा थोडंसं एक आणखी जास्त काहीतरी ठेवून दिलेलं आहे. म्हणून सद्गुरू तत्व हे शास्त्र सांगते त्याप्रमाणे परमात्मेपेक्षा थोडंसं जास्त शक्तिमान आहे. आणि त्याचा मंत्रही तसाच या गुरुगीतेमध्ये येत आहे की एकदा जर भगवान जर हे शिवक्रुद्धो गुरुस्तराता, गुरुक्रुद्धो शिव नाही, हा मंत्र आहे यामध्ये. जर शिव जर आपल्यावर रागावले, म्हणजे भगवान जर रागावले, तर सद्गुरूकडे जाऊन आपण त्यांना विनंती करू शकतो की मला तारून न्या याच्यातून. पण सद्गुरूच जर रागावले तर शिव नाही, शिव काही करू शकत नाही. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ तत्त्व या जगामध्ये जे आहे ते सद्गुरू नावाचं तत्त्व जे आहे. आणि ह्या तत्त्वाची ओळख आपल्याला ही गुरुगीता करून देत आहे. आणि ह्या गुरुगीतेमध्ये आपल्याला जी ओळख करून घ्यायची, त्या ओळख 2 प्रकारे करून दिलेली आहे. गुरुगीतेचा सार सांगतो आहे थोडक्यात, कारण त्याशिवाय आपला हा अत्यंत निर्गुण स्वरूपाचा जो मंत्र आहे तो कळायला अवघड आहे जरा, आज जो आपण विचारार्थ घेतलेला आहे तो. आणि त्या गुरुगीतेमध्ये ज्या 2 प्रकारे वर्णन केलेलं आहे त्या तत्त्वाचं, परमात्मा तत्त्वाचं, एक ते सोपाधिक आहे आणि दुसरं निरुपाधिक आहे. हे 2 तत्त्वाचं लक्षात ठेवायचं बस. 2 प्रकारे जे वर्णन आलेलं आहे ते सोपाधिक आहे, म्हणजे आणि एक निरुपाधिक आहे. परमात्मा स्वरूपतः निरुपाधिक आहे, पण तोच परमात्मा सोपाधिक झाला. आणि सोपाधिकसुद्धा त्यांनी पूर्ण हे विश्व व्यापून टाकलेलं आहे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना, सगळंच विश्व त्यांनी व्यापून टाकलेलं आहे. सोपाधिक झाला तो. मग उपाधी काय आहे, सोपाधिक काय, निरुपाधिक काय, हे शब्द जर समजून घ्यायला फार वेळ लागेल, पण थोडक्यात अगदी समजून घेऊ आपण. उपाधी म्हणजे त्याला मायेची उपाधी लागली आणि त्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केलं. मायेसहित जो परमात्मा आहे त्याला सोपाधिक परमात्मा म्हणतात. आणि माया विरहित असलेला परमात्मा हा निरुपाधिक आहे. हेच आपल्या याच्यामध्ये विद्यमान आहे. हीच गोष्ट आपल्या शरीरामध्ये विद्यमान आहे. दोन्ही तत्व आपल्याला आहे.
ब्रह्मच दोन प्रकारचा आपल्याला अनुभवाला येते आहे, एक सोपाधिक येते आहे आणि एक निरुपाधिक येते आहे. खूप गहन विषय आहे आणि थोडक्यात सांगणं खरोखरच शक्य नाही, परंतु प्रयत्न करू आपण. आपल्याला अजून श्लोकाची सुरुवात आपल्या मंत्राची करायचीच आहे, पण ही प्रस्तावना केल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येऊ शकत नाही. सोपाधिक यासाठी आहे की आपण सोपाधिक आहो, आपण सदेह आहो. ही देहाची उपाधी या जीवाला लागली आहे. परमात्मा केवळ चैतन्य रूप आहेत. त्याच्याजवळ चैतन्याशिवाय दुसरी अजिबात वस्तू चालत नाही तिथे किंवा राहू शकत नाही. आणि आपल्यातच या चैतन्यासहित आपल्याला या पंचमहाभूताचं हे मिळालेलं शरीर आहे. आणि आपण तर मूळतः चैतन्य स्वरूप असून अनादि अज्ञानाचा परिणाम आपण या जड उपाधीला मी म्हणून घेतलेला आहे. त्याला देहबुद्धी असं म्हणतात. समर्थांनी साध्या भाषेत सांगितलेल्या परमार्थ करायसाठी देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हाच परमार्थ आहे. हे देहबुद्धी झालेली आहे. मी मला देह म्हणून घेतलं आणि मी स्वतः चैतन्यरूप असलेला तो विसरलो. आणि ह्या अशा दोन प्रकारच्या याच्यामध्ये हा जीव सापडलेला आहे. आणि म्हणून त्याला उपदेश जो केलेला आहे तो भगवान म्हणतात, बाबा हे जे सगळं ब्रह्मांड हे विश्वरूप आहे माझं. हा संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे विश्वरूप आहे. भगवद्गीतेचा 11वा अध्याय काढा तुम्हाला, फार अप्रतिम वर्णन आहे त्या 11व्या अध्यायामध्ये. हे विश्वरूप त्याचं आहे. तो ओतप्रोत इथे भरलेला आहे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना मस्तानी सर्वभूतानी न चाहंतेष्वस्थितः. मीच आहे सगळीकडे. हे मी निर्माण केलं आणि यात मी स्वतः प्रवेश केला. उपनिषद सांगतं तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. आणि मीच सगळीकडे आहे. म्हणजे ह्या ज्या उपाधी दिसतात आपल्याला, जे काही डोळ्याला दिसतं ते सगळा परमात्माच आहे, लक्षात ठेवायचं. परमात्म्याशिवाय काहीसुद्धा नाही. पण अज्ञान असल्यामुळे आपल्याला ते ओळखता येत नाही. आपण जड वस्तूवरच आपली दृष्टी स्थिर करतो आणि त्याचं अधिष्ठान असलेलं चैतन्य आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ते अधिष्ठान असलेलं चैतन्याचं काय स्वरूप आहे ते आपल्या या मंत्रामध्ये आहे. त्याचा विचार करू आणि मग एक तत्त्वज्ञानाचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात शेवटी पाहू. आपला जो मंत्र जो आहे तो काय आहे? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिमाय. पुढच्या 3 चरणं लक्षात घ्यायची आहे ती. हे वर्णन जे आले हे निरुपाधिक परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आहे. निरुपाधिक परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन सोपाधिक असलेला जीव करत आहे असं त्याचं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपल्याला निरुपाधिक परमात्म्याचं वर्णन होऊ शकत नाही. काय आहे? कारण वर्णन करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी तिथे परमात्म्याच्या स्वरूपात अजिबात विद्यमान नाही, प्रवेश नाही त्यांना. वर्णन करायसाठी काय लागतो? शब्द लागतात ना आपल्याला. वर्णन करणारे शब्द लागतील, नाही का? वाणी लागेल आपल्याला. आपल्या मनाने त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे विचार लागेल, वाणी लागेल, शब्द लागेल. पण उपनिषद काय म्हणतो? यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती. एकदा वाणीला वाटलं की तो परमात्मा काय पाहावं म्हणून तिने मनाला म्हटलं, चल बाई माझ्याबरोबर आपण जाऊ परमात्म्याला शोधू. आणि शोधायला गेली. वाणी कुंठित झाली. शब्दसृष्टी पूर्ण तिच्या स्वाधीन असूनसुद्धा एकही शब्द तिला परमात्म्याचं वर्णन करणारा मिळाला नाही. एकही नाही. मनाने विचार केला की हे काय आहे, हे काय पाहायला लागला. तो परमात्म्याबद्दलचा विचारच करू शकला नाही. आणि म्हणून श्रुती म्हणते आहे यतो वाचो निवर्तन्ते. वाणी निवृत्त झाली. अप्राप्य मनसासह. तो परमात्मा प्राप्त झाला नाही म्हणून वाणी आणि मन परत आलेले आहेत. मग आता वाणी आणि मन परत आले, शब्द त्याचं वर्णन करू शकत नाही. मग कसं आपल्याला प्राप्त होईल? आपल्याला तर शब्दाने जे वर्णन केलेलं ते कळूच शकत नाही. सगळे आपले हे बाहेरचे जे पदार्थ आहे त्याचं वर्णन शब्दानेच झालेलं असते आणि शब्द तिथे पोचत नाही. मग आपल्याला परमात्मा कळणारच नाही का? असा जेव्हा प्रसंग आला तेव्हा त्या परमात्म्यालाच दया आली आणि त्याने दया येऊन सांगितलं, बाबांनो काही हरकत नाही, खरोखरच आहे, माझं ते स्वरूप आहे. मी कसा आहे हे नाही कळणार तुम्हाला. मी कसा आहे हे नाही कळणार नक्कीच. वाणी ते वर्णन नाही करू शकणार. पण मी कसा नाही हे मात्र तुम्ही कळून घेऊ शकता की नाही का? आपला मुलगा खूप हुशार आहे, विद्वान आहे, चांगला गुणवान आहे, दिसायला चांगला आहे, सगळं चांगलं आहे, सगळंच चांगलेलं आहे. पण आपण त्याचं तसं वर्णन करतो. याला विधी म्हणतात. शास्त्रीय शब्द त्याला विधीने वर्णन करणे असं म्हणतात. परंतु आपण असं वर्णन करतो का
तो डाके डालत नाही, तो चोरी करत नाही, तो दारू पित नाही, तो बदमाश नाही, असं वर्णन नाही करत आपण. पण परमात्म्याचं वर्णन आपल्याला तसं करावं लागतं. तो म्हणतो मी चंद्र नाही, मी सूर्य नाही, मी तारा नाही, मी पंचमहाभूत नाही, मी आकाश नाही, मी वायू नाही, मी अग्नी नाही, मी पाणी नाही, जल नाही, पृथ्वी नाही, काहीच नाही, काहीच नाही. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी काहीच नाही, काय. असं करावं लागलं वर्णन. त्याला उपनिषद म्हणतात. आणि म्हणून उपनिषदांनी अगदी सार रूपाने बृहदारण्यकामध्ये वर्णन केलं. नेती नेती हे ब्रह्मवस्तूचं सर्वश्रेष्ठ वर्णन उपनिषदांनी केलेलं आहे. नेती न नेती, त्याचा काय अर्थ आहे? न इति न इति म्हणून नेती नेती असं. इथे जे दिसते त्याच्यासारखा परमात्मा अजिबात नाही. सोप्या भाषेत समजून घेऊ आपण. आणि तो परमात्मा जसा आहे त्याच्यासारखं इथे काहीच नाही. म्हणून दोनदा नेती नेती आलेलं आहे. ते काहीच नाही, त्याची कल्पनाच करू शकत नाही आपण त्याची. न चिंतम न चाचिंतम न चिंतम चिंतमेव तत् पक्षपात विनिर्मुक्तम ब्रह्म संपद्यते तथा. अमृतबिंदू उपनिषदांनी मग मार्ग काढून दिला आपल्याला. ते म्हणतो त्याच्याबद्दलचं चिंतन तुम्ही करू शकत नाही. न चिंतम न च अचिंत्यम. मग तो अचिंत्य आहे का? तसंही नाही आहे. तो चिंत्यही नाही, तो अचिंत्यही नाही. मग कसं चिंतन करायचं त्याचं? चिंतनच करा म्हणतो. चिंत्यमेव तत्, चिंतम एव, चिंतनच करा. मग कसं चिंतन करायचं? तो चिंतन केल्या जात नाही असं चिंतन करा, असा त्याचा अर्थ आहे. तो चिंतनीय नाही असं त्याचं चिंतन करा. आणि हेच वर्णन आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे. हे वर्णन आहे. कसा आहे तो परमात्मा? ब्रह्मानंदम. केलं का कधी आपण ब्रह्मानंदाचं चिंतन? ब्रह्मानंदम आपण आता हेच घेऊया, कारण याच्या बाजूचं सांगण्यासारखं खूप आहे. खूप वेदांताचा अत्यंत काय म्हणतात त्याला महत्त्वाचा मुद्दा या मंत्रामध्ये आलेला आहे. पण आपण आपल्या मंत्राकडेच जाऊया. ब्रह्मानंदम परमसुखदम. ते सद्गुरु तत्व, ते परमात्मा तत्व कसं आहे? ब्रह्मानंदम, ब्रह्माचा आनंद आहे. ब्रह्माचा आनंद आहे बरं का. षष्टी प्रत्यय ब्रह्माला लागलेला. चाचीचे षष्टीचे प्रत्यय व्याकरणाचा भाग आहे. तो आपण त्याच्याकडे एवढं लक्ष नाही दिलं तरी चालेल. पण असंही नाही आहे. त्याला कसल्याच प्रत्यय लागत नाही, त्याच्यापर्यंत काहीच जात नाही. तो असंग आहे पूर्ण. मग कसं समजून घ्यायचं? तर ब्रह्माचा आनंद, ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मच आनंद रूप आहे. चाई म्हणायचं नाही. चाई ब्रह्माचा आनंदही म्हणायचं नाही. ब्रह्मच आनंद रूप आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम. परमसुखदम. सुख आपल्या ओळखीचं आहे. आपल्या ओळखीचं जे सुख आहे ना, ते त्याला फुटकळ सुख म्हणतात शास्त्रामध्ये. विनोदानी त्याला फुटकळ सुख म्हणतात. जे सुख आपण भोगतो ना इथे, अत्यंत फुटकळ आहे. काही त्याला म्हणजे अर्थ नाही आहे. हो, अगदी खरं म्हणजे एक फार सुंदर संताचं वचन आठवलं आता सांगतो. सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. आहे ना हे, आपण ऐकलं आहे सगळ्यांनी हे पद. मग काय म्हणतात ते? तुला सुखाची पाहिजे आहे ना, मग तू पंढरीला जा. मग काय होशील? तुला सुख मिळेल का? सुख मिळेल असं अजिबात म्हणे. मग तू अवघाची सुखरूप होशी. सुख नाही मिळत. म्हणून सुख आणि सुखरूपता यामध्ये जो फरक आहे तो आहे आपलं हे सुख आणि ब्रह्मानंदममधलं. सुख हे प्रापंचिक शब्द आहे असं समजूया आपण या व्यावहारिक सत्तेमधला. ते सुख आहे फुटकळ सुख, जे सुख मिळतं आणि संपून जातं. त्याला क्षणभंगूर सुख म्हणतो आपण. परिवर्तनशील ते सुख आहे ते. आणि त्याचं कारणही दिलेलं आहे. त्या सुखाचं जर आपण कुठून आलं हे सुख जर पाहायला गेलो तर हे सगळं जे सुख आपल्याला आपण अनुभवतो रोजच्या आयुष्यामध्ये, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत, आणि झोपेतसुद्धा जेवढं काही सुख आपण उपभोगतो, सुषुप्तीमधलं सुख सोडून बाकीचे सगळे सुख जे आहे हे बाह्य विषयापासून आलेले आहेत. उठल्याबरोबर सुख भोगतो ना आपण चहाचं. उठल्याबरोबर चहाच्या कपाने सुख सुरू होतो. तो चहा आपलं काही स्वरूप आहे का हो? बाहेरचे पदार्थ आणले सगळे विकत, इकडून तिकडून काहीतरी जमा केले, त्याला गॅसवर ठेवलं, काय उकळलं वगैरे वगैरे, तो घेतला आणि छान वाटलं आपल्याला. पण कुठपर्यंत? जोपर्यंत या 1.5 इंचाची जीभ आहे ना, जिथे टेस्ट बड असतात, चव घेणाऱ्या ग्रंथी म्हणतात त्याला, तिथे चहा गेला की तेवढंच सुख. तो आतमध्ये गेला की नाही, बाहेर आहे तोपर्यंतही नाही. अगदी बिलकुल आहे ना. शास्त्राला ब्रह्माचं सुख तसं नाही हे सांगायचं आहे.
लक्षात ठेवायचं. म्हणून त्या सुखाला त्यांनी सुखनी त्याला आनंद म्हटलेला आहे, ब्रह्मानंदम. लक्षात, तो आनंद आहे. आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तैत्तिरीय उपनिषद स्वरूप लक्षण सांगतं. मुद्दा लक्षात ठेवूया. इथे आपण इथे जो दुसरा शब्द आला आहे, इथे 14 विशेषणांनी या गुरुगीतेमध्ये गुरुचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन, गुरुचं जे वर्णन केलेलं आहे ते खरं नाही आहे, पण आपल्याला कळण्यासाठी आपण त्या भगवंताचं स्वरूप कशा त्याच्या अत्यंत जवळ जाण्यासाठी ते शब्द वापरलेले आहेत. बस. परमसुखदम, त्या सुखाला परम विशेषण लावून दिलं म्हणजे सर्वश्रेष्ठ. परमचा अर्थ सर्वश्रेष्ठ सुख. सर्वश्रेष्ठ सुख आपण कधी भोगलंच नाही आहे. हे असे फुटकं सुख भोगत आहोत. चहाचं सुख, कुठे आणखी टी व्ही पाहण्याचं सुख, कुठे श्रीखंड खाण्याचं सुख, विषयांचंच सुख सगळं हे आहे. या फुटकं सुखा आयुष्य चाललेलं आहे आपलं. पण संपते आयुष्य, पण हे विषय संपत नाही आणि विषय भोगण्याची इच्छा आपल्या संपत नाही. आणि म्हणून यातच सगळं आयुष्य संपते. ते आपल्या वेदांना आणि श्रुतीमातेला दया आली हो, म्हणून ते सांगताय बाबांनो, तुमचा जो एवढा मोठा खऱ्या सुखाचा स्टोअर आहे, मोठं निधी आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, ते सोडून कुठे चालले इकडे या फुटकं सुखाच्या शोधामध्ये. म्हणून ते सांगतात आहे ते ब्रह्मानंदमय, ब्रह्माचा आनंद. सुख एकदा मिळालं की कधीच सोडणार नाही तुम्हाला, सोडतच नाही ते सुख. तुम्हालाच ते तद्रूप करून सोडतं. म्हणजे जीवच सुखरूप होतो, मग तू अवघाची सुखरूप होशील. याचा अर्थ अवघा म्हणजे तुझ्या सगळ्या काय म्हणतात त्याला, उपाधीसहित तू सुखरूप होऊन जाशील. शरीराच्या उपाधीसहित तू सुखरूप होऊन जाशील. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, असं ते सुख आहे. त्याला सुख म्हणत नाही, त्याला परमसुख म्हणतात. म्हणून तिथे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम. एक एक शब्द फार विचाराचा आहे बरं का, म्हणून म्हणतो ते एका प्रवचनाचा मुश्किलच आहे. केवल, केवल शब्द आहे. त्या कैवल्यापासून तो केवल शब्द तयार झालेला आहे. कैवल्य आपल्याला माहीत आहे ना, कैवल्याची पेठ. परमात्मा कैवल्याची पेठ आहे, केवळ आहे. केवळ म्हणजे फक्त तेच, समजायला सोबत फक्त तेच, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. बस. नान्य शृणोती नान्यत विजानाती स भूमा. काही दुसरं त्याच्याशिवाय काहीच नाही, त्या परमात्म्याशिवाय तिथे काहीच नाही, अशी जी परिस्थिती आहे. सुखाशिवाय तिथे दुःख अजिबात कोणत्याच स्वरूपात नाही, संस्कार रूपाने सुद्धा नाही आहे, असं ते केवळ शब्दाचा अर्थ आहे. ते सद्गुरूचं स्वरूप आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम. तो फक्त त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही येऊ देत आपल्या स्वरूपामध्ये. नाहीच, जागाच नाही आहे त्याला, कारण त्यांनी हे सगळं व्यापलेलं आहे. मग आपण म्हणाल हे एवढं मोठं ब्रह्मांड आहे, आपण एवढे जीव आहो, सुखदुःख भोगतो आहो, इथे सगळ्या एवढ्या झंझटी सुरू आहे, खटपटी सुरू आहे, उलाढाल्या सुरू आहे, हे आहे काय? त्याच्या स्वरूपात जर काहीच नाही आणि तोच जर सगळीकडे आहे, त्याच्या स्वरूपात हे काही नाही आणि तोच जर सगळीकडे आहे, तर मग हे काय आहे असा प्रश्न निर्माण होतो. ह्या प्रश्नाचं उत्तर वेदांत शास्त्राने दिलेलं आहे. हा सगळा जो पसारा सुरू आहे हा केवळ भ्रम आहे, लक्षात ठेवायचं. वेडेपणा आहे तो. रस्त्याने वेडे फिरतात, ते काही काही बडबड करतात, कोणीतरी त्यांच्याकडे लक्ष देते का हो? तसं आपल्या सगळ्यांची परिस्थिती परमार्थाच्या दृष्टिकोनातून जर पाहिली तर आपण वेडे आहोत, सगळेच वेडे आहोत. वेडाचार सुरू आहे, काही अर्थ नाही आहे त्याला. जिथे सुख नाही तिथे ते शोधून राहिलो आहोत आपण. सुख नाही कोठे आली या संसारी वाया, हाव बरी होऊ नका, तुकाराम महाराजांनी सांगितलं. विनाकारण सांगितलं का त्यांनी? तुकाराम महाराजाचा अभंग आहे. सुख नाही कोठे आली या संसारी वाया, हाव बरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पुढचं चरण आहे, ते म्हणतात या संसारात सगळं दुःखच दुःख आहे आणि सुखाचा इथे विचारच नाही. आणि आपण इथे काय शोधतो आहो? सुख शोधतो आहो. हा वेडेपणा आहे की नाही? म्हणून आपण जे परमार्थाच्या म्हणजे अति उच्च अवस्थेला पोचले आहेत त्यांच्या दृष्टीने जगातले सगळे आपण वेडेच झालेलो आहे. जिथे जे नाही ते शोधायचं, मग हा वेडेपणा आहे की नाही? आपली वस्तू हरवली नागपूरला आणि आपण शोधून राहिलो अमरावतीला, तर हा हे होईल की नाही? असा प्रकार इथे झालेला आहे. म्हणून तिथे केवल शब्द जो आलेला आहे ना, तिथे जगाशिवाय परमात्म्याच्या स्वरूपाशिवाय जग अजिबात नाही, हे समजून घ्यायचं. केवलम म्हणून ज्ञानमूर्ती.
ज्ञानस्वरूप आहे तिथे. आणि आपण जे अज्ञानाचे पुतळे आहोत सध्या प्रापंचिक लोक, तिथे अज्ञानच नाही आहे. अज्ञान तिथे अजिबात नाही. हे दाखवण्यासाठी ज्ञानमूर्तीम. एक एक शब्द जो आहे ना खरोखरच या मंत्रामधला भगवंताचं स्वरूपही सांगतात, सोपाधिक स्वरूप सांगतात आणि आपल्याला साधनाचाही उल्लेख करून देत जात आहे. आता पुढचं पाहू आपण. केवलम ज्ञानमूर्तीम. ज्ञानमूर्तीचा अर्थ आपण लक्षात घेऊया. सोपा शब्द म्हणजे ज्ञानमूर्तीचा अर्थ जो आहे, आपण ज्ञानस्वरूप आहोत. केवळ आपण केवळ चैतन्यरूप आहोत. आपल्या स्वरूपामध्ये जड नावाचं काहीही अजिबात तीळ मात्रसुद्धा नाही, अजिबात नाही. परमेश्वराचं अत्यंत निरुपाधिक स्वरूप आहे. हे त्या आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते आत्मसाक्षात्कार काळी, त्याच्याही पलीकडचं हे स्वरूप आहे. केवलम ज्ञानमूर्तीम. केवल शब्द लागलेला आहे विशेषण म्हणून त्याचा. फक्त ज्ञानच आहे तिथे. म्हणून अज्ञान आपल्यामध्ये जे आहे ते सुद्धा तिथे प्रवेशच करत नाही. ज्ञानस्वरूपता, चैतन्यरूपता केवळ तिथे. त्याच्यामध्ये अज्ञान शिरासाठी त्याच्याशी कोणी संग पावत नाही. म्हणून श्रुतीने सांगितलं असंगो ही अयम पुरुषा. कोणी त्याच्याशी संगच, त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. कोणी त्याच्या जवळ कोणी जात नाही, तोही कोणाच्या जवळ कोणाला येऊ देत नाही जवळ आपले. तुम्ही ज्ञानस्वरूपता प्राप्त करून घ्या आणि मग त्याच्याशी एकरूपता करा. अज्ञानाचं बोट धरून जाल तर तो म्हणतो बाहेर राहा, गेट आऊट. चालत नाही त्याला. केवलम ज्ञानमूर्ती. ज्ञान हे आनंद स्वरूप आहे. भगवंताचं लक्षण जे आहे सच्चित आनंदरूप, हे तीन वेगळे नाही आहेत. तिथे ज्ञान शब्द आलेला आहे. सत, चित आणि आनंद हे तीन शब्द आलेले आहे. तिथे चित शब्द हा ज्ञानस्वरूप आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञानस्वरूपता आणि आनंद म्हणजे आनंदच आनंद. हे केवळ आहेत फक्त. केवळ सत, केवळ चित आणि केवळ आनंद असा त्या ज्ञानमूर्तीचा अर्थ आहे. त्याच्यामागे केवळ लागल्यामुळे या तिघांनाही केवळ लावायचं आहे. केवळ सत, केवळ चित आणि केवळ आनंद. आणखी खूप चिंतन करता येईल. जाऊ आपण पुढे. आपले बरेच आपल्याला हे करायचं आहे. घड्याळाने बघितली, बघून घेतो किती आहे वेळ थोडासा. केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतन. ते खूप मोठं प्रकरण आहे. द्वंद्व नावाचं प्रकरण इतकं मोठं आहे की आपले अनेक जन्म झाले पण अजून त्यातून आपण बाहेर पडलेलो नाही. निर्द्वंद्व ही महासत्व. निर्योग विशेषण भगवद्गीता आहे ना. निर्द्वंद्व ही महामर्तो निर्योग विशेषणाम. निर्द्वंद्व ही निर्द्वंद्व होऊन जा, असं त्याचा मुद्दा सांगायचा आहे. भगवद्गीतेतला या चरणाचा अर्थ असा आहे, त्यांनी आपल्याला भगवंताने निर्द्वंद्व व्हायला सांगितले आहे. निर्योगक्षेम. तुझ्या योगक्षमाचाही विचार करू नको, द्वंद्वाचा विचार करू नको. द्वंद्व काय आहे? द्वंद्व म्हणजे दोन गोष्टी. साधा आहे बिलकुल समजायला. दोन गोष्टी जिथे असतात तिथे द्वंद्व असतं. पण त्या दोन्ही गोष्टी मात्र एकमेकाच्या विरुद्ध असतात. तेव्हाच द्वंद्व होईल ना, नाही का? इकडेही आनंद आहे आणि तिकडे आनंद आहे, हे द्वंद्व नाहीच होणार. मग इकडे जर आनंद असेल तिकडे दुःख असायला पाहिजे, तेव्हाच संघर्ष होईल की नाही? म्हणून द्वंद्व याचा अर्थ संघर्ष. द्वंद्व याचा दोन विरुद्ध लक्षणी गोष्टी. द्वंद्वातीतम. परमात्म्यामध्ये द्वंद्वच नाही आहे. तो द्वंद्वातीत आहे. तिथे सुखही नाही दुःखही नाही, दोन्ही नाही आहे त्याच्या स्वरूपामध्ये. मग आपण म्हणाल सुखही नाही तर कशाला त्याला प्राप्त करून घ्यायचं? नाही, तसा अर्थ नाही आहे त्याचा. सुख नाही पण तो सुखरूप आहे. त्याच्याजवळ गेल्यानंतर सगळ्यांना सुखी करण्याचं सामर्थ्य त्यालाच आहे फक्त, जे आपल्यात नाही आहे. कारण आपण उसने सुख घेतलेले आहे विकत, बाहेरचे आणलेले आहेत. ते बाहेरची म्हणजे काय म्हणतात त्याला, तांब्यावर पाणी सांडून गंगा नाही निर्माण होत, तसं आपण हे बाहेर विषयाचं सुख आणलेलं आहे. म्हणून आपण दुसऱ्याला सुखी करू शकत नाही. तो मूळचाच सुखरूप आहे, मूळचाच आहे तो सुखरूप. त्याच्याजवळ आपण गेलो की आपणही सुखरूप होतो त्याशी एकरूप होण्यासाठी. पण त्यासाठी तो म्हणतो की तुम्ही माझ्याशी जर सुखरूप व्हायचं तर हे सुख आणि दुःखाच्या द्वंद्वात तुम्ही जे आज फसलेले आहात त्याच्या बाहेर तुम्हाला यावं लागेल. माझं स्वरूप तसं आहे, द्वंद्वातीतम. खूप द्वंद्व आहे. सुख दुःख हे द्वंद्व आहे, मान अपमान हे द्वंद्व आहे, राग लोभ हे द्वंद्व आहे. हे सगळे द्वंद्व आहे. या सगळ्या द्वंद्वामध्ये आपण फसलेलो आहोत. काम क्रोध हे द्वंद्व आहेत. हे सगळ्या द्वंद्व आहे.
भगवंताचं जे स्वरूप आहे ते या सगळ्या द्वंद्वरहित आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या स्वरूपात हे काहीसुद्धा नाही. द्वंद्वातीतम, अतीत, त्याच्या पलीकडे. द्वंद्वातीतम गगनसदृशम. मग द्वंद्वातीत आहे तो. आणखी जीवाच्या काय काय ओळखीचं आहे याचा विचार करून गुरुगीतेमध्ये भगवान शिव पार्वतीला सांगतात आहे. त्या सद्गुरूचं स्वरूप कसं आहे? गगनसदृशम. सर्व व्यापक गोष्ट जी कळण्यासाठी आपल्याला उपनिषदामध्ये आणि वेदांमध्ये या गगनाचा उल्लेख केलेला आहे. गगन म्हणजे हे आकाश, सगळं हे आकाश. परमात्माचा आनंद किती आहे या आकाश एवढा समजून घेण्यासाठी, बरं का. म्हणजे एवढ्याने ती मर्यादित नाही आहे, पण आपल्याला कळत नाही हो. आपल्याला अमर्याद गोष्टीच कळत नाही काय आहे ते. आपण खूप मर्यादित होऊन पडलेलो आहे इथे, म्हणून आपल्याला अमर्याद गोष्ट असू शकते अशी कल्पनाही आपल्याला सहन होत नाही खरं म्हणजे. पण शेवटी श्रुतीला सांगायचं आहे की तुमचं स्वरूपामध्ये किती आनंद भरलेला आहे. गगन सदृशम. ह्या आकाश जेवढा आहे ना तेवढा आनंद तुम्ही समजा तुमच्या ह्याच्यात आहे. पण पुढे असंही म्हटलं आहे व्योमातीतम, म्हणजे या गगनाच्याही पलीकडे तो आहे, तोच आहे. हे गगन भरून आकाश आहे आणि या गगनाच्या पलीकडेही तोच आहे, तेच आनंद आहे. पण आपल्याला गगन कळते म्हणून तो गगन शब्द वापरला, गगन सदृशम. आणि या गगनसदृश असलेल्या आनंदाला पाहून तरी हे फुटकस आनंदाच्या याच्यातून आपण निवृत्त होऊ आणि या मोठ्या आनंदाकडे वळू. कारण जीवाचा ओढा नेहमी जास्तीत जास्त सुखी होण्याकडे आहे की नाही बघा बरं. आपल्या सगळ्यांची इच्छा जास्तीत जास्त सुखी होण्यासाठी. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल जास्तीत जास्त सुख मिळण्याकडे आहे. जिथे कमी सुख आहे तिथे समाधान नाही मिळत आपल्याला त्यापेक्षा जास्त. दुकानात कपडे घ्यायला जातो आपण, तो दाखवतो आपल्याला कपडे, म्हणतात तो हा काय मीटर आहे, तो सांगतो काय 80-100 रुपये मीटर. दुसरा कपडा 200 रुपये मीटर. मग आपण निवडतो कोणता? 200 रुपये. कारण काय? तो टिकाऊ आहे. आणि हा 100 रुपयावाला हा टाकाऊ आहे, टिकणारा नाही आहे. जे जास्त टिकणारा आहे, जे जास्त आपल्याला आनंद देईल, हा 200 रुपये मीटरचा कपडा मला अधिक काळ मला आनंद देऊ शकतो, माझं शरीराचं रक्षण करू शकतो. हा त्यामागचा अतिसूक्ष्म विचार आहे, तो नाही कळत नाही. आणि आपण म्हणतो नाही हा कपडा जास्त टिकणारा आहे, हा घेतो मी. मूळ प्रवृत्ती आपल्या जे जास्तीत जास्त आनंद जिथे आहे ते शोधण्याकडे लागलेला आहे. म्हणून गगन सदृश्यम. आता गगनापेक्षा जास्त आपल्याला कळतच नाही की जिकडे पाहाल तिकडे गगनच आहे, त्याच्या पलीकडे काय आहे कधीच विचार केलेलाच नाही आहे. म्हणून बाबांनो, माझं स्वरूप जे आहे ते या गगना एवढा, माझा आनंद या गगना एवढा आहे, माझं अस्तित्व या गगना एवढं आहे, माझं चैतन्य, माझं ज्ञान या गगना एवढं आहे, असं आपल्याला भगवान सांगतात आहे. गुरुचं वर्णन केलेलं आहे. हे गुरुचं वर्णन सुरू आहे बरं का. गुरुचं निरुपाधिक वर्णन उपाधीच्या साह्यांनी, शब्दाच्या साह्यांनी केलेलं आहे. द्वंद्वातीतन गगन सदृशम तत्वमस्यादी लक्ष्यम. पुन्हा उपनिषद आलं. तत्वमसी छांदोग्य उपनिषदाचं महावाक्य आहे. याला महावाक्य म्हणतात. सामवेदाचं हे महावाक्य आहे, जे छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. ते साधं सांगतं, कळायला इतकं सोपं आहे ते की छान वाटते अगदी बिलकुल. तुम्ही कोण आहात असा प्रश्न जर विचारला तर शिष्यांनी विचारलेला प्रश्न आहे, त्याचं उत्तर दिलेलं आहे गुरुनी, ते हे आहे तत्त्वमसी. याला तत्त्वमसी म्हणतात. बस, शिष्याने तपश्चर्या केली आणि गेले ते गुरुकडे. शिष्याला मी कोण आहे हेच कळत नव्हतं आणि बाकी सगळं कळत होतं जगामध्ये, हे काय ते काय हे सगळं कळतं. म्हणाले बाबा तू कोण आहेस? कस्त्वम कोहम कुत आयातः. शंकराचार्य म्हणतात तू बाकीचं सगळ्या खूप उलाढाल्या करतो, हे कुठून आलं ते कुठून आलं, हे काय ते काय, पण तू कोण आहेस? कस्त्वम कोहम, मी कोण आहे, तू कोण आहे, कुत आयातः, कुठून आलो आपण, का मे जननी को मे तातः, कोण आहेत माझे आई वडील, जननी तात म्हणजे वडील, इति परिभाव सर्वम असारम विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम. शंकराचार्यांचं हे आहे पद आहे. मुद्दा आपण लक्षात घेऊया. इथे त्यांनी सांगितलेलं आहे तत्वमस्यादी लक्ष्यम. तत्वमसी या महावाक्याने ज्याचा निर्देश केलेला आहे. तत्वमसीमध्ये 3 शब्द आहेत, तत् त्वम असी.
गुरुला प्रश्न विचारला शिष्याने, सद्गुरुदेवा हे ब्रह्म काय आहे किंवा मी कोण आहे? त्यावर उत्तर दिलेलं आहे, बाबा तू जे आहे ना, तत् म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे तू, त्वम शब्दाचा अर्थ तू आहे संस्कृतमध्ये, असी म्हणजे आहेस, तू ब्रह्म आहेस. साधं सोपं, याच्यापेक्षा काही त्याला हे नाही आहे दुसरा, तत्त्वम असे. आणि हे छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं महावाक्य आहे. हे सामवेदाचं, चारी वेदाचे 4 महावाक्य आहेत. हे 4 महावाक्य जीवाला तो ब्रह्मरूप आहे असं सांगतात. आणि ब्रह्म हे आनंदरूप आहे. ब्रह्माचं आनंदाचं वर्णन करण्यासाठी जे छांदोग्य उपनिषदामध्ये महावाक्य सांगितले आहे, लक्ष्यम तत्त्वमस्यादी लक्ष्यम, या तत्त्वमसी वाक्याचं जे लक्ष्य आहे ब्रह्म, ते तू मी माझं स्वरूप आहे, सद्गुरूचं स्वरूप आहे, असं गुरुगीतेमध्ये भगवान शिव पार्वतीला सांगतात. तत्त्वमस्यादी लक्ष्यम एकम नित्यम. एकम, पहिले हे सगळे मंत्राचे हे सगळे शब्द पाहून घेऊन मग शेवटी थोडासा सार रूपाने जे आहे तो भाग पाहू. एकम, सद्गुरू कसे आहे? एक आहे, ते केवळ एकच आहेत बस. आता एक म्हणजे कसं काय, पुन्हा प्रश्न आला, खूप मोठा विषय आहे एक शब्द समजून घ्यायचा. आपल्याला एक शब्द जो समजतो तो 2च्या संदर्भात समजतो. एक म्हटलं की 2 आले की नाही, 1 2 3 4, तसा एक नाही आहे तो. एकम जो आहे तो एक विरहित असलेलं जे तत्व आहे त्याला एक म्हणतात. आपल्याला 2-3 गोष्टी दिसतात म्हणून एक कळतो हो. आता फक्त तो परमात्माचा एक अशी कल्पना करा की या विश्वामध्ये फक्त तो एकटाच एक भरलेला आहे, त्याला एक कोण म्हणणार आहे? म्हणायला आहे का कोणी? कोणीच नाही. म्हणून एक ही संज्ञाच उदयाला येत नाही. म्हणून ज्याच्या स्वरूपामध्ये एकचा सुद्धा उदय झालेला नाही असं ते एकरहित असलेलं तत्व आहे. पण आपल्याला ते कळत नाही म्हणून त्याला एक म्हटलेलं आहे. तेच केवळ एक आहे. एकच एक तत्व जे आहे त्या तत्वामध्ये त्याच्याशिवाय, गुरुतत्वाशिवाय म्हणजे सच्चित आनंद याशिवाय दुसरं काहीही नाही. आणि म्हणून सद्गुरूचं स्वरूप आहे तेच ते केवळ आहे. या विश्वामध्ये ओतप्रोत तोच भरून राहिलेला आहे, तेच आहे. मग आपल्याला जे काही हे दिसते काय आहे, पुन्हा आपण त्याचं साधं उत्तर बघितलं, हा भ्रम आहे. हा भ्रम आहे, रात्री पडलेलं ते स्वप्न आहे, जे सकाळी उठल्यावर आपण सगळे विसरून जातो बस. विश्वन त्यक्त्वा स्वप्न विचारम, शंकराचार्य म्हणतात. हे संपूर्ण विश्व जे आहे ना, त्यक्त्वा त्याग करा त्याचा. स्वप्न आहे म्हणून त्याग करा. विश्वन त्यक्त्वा स्वप्न विचारम. स्वप्नाचा त्याग केला की जागृतीच जागृती आहे ना, दुसरं काय आहे? मग स्वप्नच गेलं. स्वप्न गेलं म्हणजे सुषुप्ती गेली, कारण सुषुप्तीमध्ये स्वप्न पडतात. आणि मग काय राहिलं? जागृतीच राहिली म्हणजे ज्ञानदशा राहिली, असा त्याचा मार्मिक अर्थ आहे तो. एकमचा अर्थ केवळ ज्ञानस्वरूप असलेलं ते तत्व आहे. एकम नित्यम, ते नित्य आहे. माझं एक आहे म्हटलं पण ते कधी काही असेल नसेल असं आहे का? नाही, ते नित्य स्वरूप आहे. नित्य म्हणजे त्याचा आपण तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अर्थ पाहू नित्य शब्दाचा. नित्य जे आहे ते आपल्याला कळत नाही. आपल्याला नित्यता ही जी आहे ना ती सापेक्ष कळते आहे, फक्त सापेक्ष. आपल्याला जेवढ्या वस्तू कळतात त्या सगळ्या वस्तू देशकाल आणि वस्तू या 3 गोष्टींनी परिच्छिन्न म्हणजे मर्यादित झालेलं आहे. देश, काळ आणि वस्तू हे 3 शब्द पारिभाषिक आहे, लक्षात ठेवूया फक्त आपण. त्यांनी मर्यादित आहे होत्या. या तिन्हींनी जे मर्यादित असतं ते नित्य नसतं, त्याला अनित्य म्हणतात. जसा आपला संसार अनित्य आहे. का म्हणायचं त्याला? देशाने मर्यादित, काळाने मर्यादित आणि वस्तूंनी मर्यादित. म्हणजे तरी काय? देशाने, जसं आपण आता देशाने मर्यादित आहोत. आपण अमरावतीमध्ये बसलो, बरोबर आहे? सगळ्यांना अमरावतीतले हा भाग्य, आपण कुठली आपली कॉलनी असेल त्या कॉलनीमध्ये. मग आपण नागपुरात नाही आहे की नाही? आपण नागपुरात नाही, म्हणून आपण अमरावती या देशाने मर्यादित झालेलो. अमरावती या देशाने मर्यादित समजायला सोपं आहे. हा हे देश परिच्छिन्नता म्हणतात. देशाने मर्यादित झालेलो असं आपण आहोत. काळाने मर्यादित आहोत. आपण सगळे काळाने मर्यादित आहोत. 100 वर्षापूर्वी होतो का? नाही. 100 वर्षानंतर राहणार आहे का? नाही. मग मधल्याच काळात कुठेतरी आले ना तुम्ही. म्हणजे काळाने तुम्हाला मर्यादित करून ठेवलेलं आहे ना. एक जे काही 60 70 80 वर्षाचं आयुष्य त्यांनी तुम्ही मर्यादित झालेलं आहे. कालपरिच्छेद म्हणतात त्यांना. देशपरिच्छेद आहे आपल्याला कालपरिच्छेद आहे आणि वस्तुपरिच्छेद आहे. आता इथे जे भेद आहे आपल्यासमोर, आता एक साधा भेद घेऊ आपण. इथे ही खुर्ची आहे आणि हा टेबल आहे. तर खुर्ची टेबल नाही आहे आणि टेबल खुर्ची नाही आहे हे कळतं आपल्याला, बरोबर आहे? म्हणजे काय? खुर्ची या आकाराने
तिने स्वतःला मर्यादित केलं आणि ती टेबलापेक्षा वेगळी झालेली आहे। वस्तू परिच्छिन्नता, ती वस्तू म्हणून वेगळी झाली। कशाने? टेबलाचा आकार वेगळा आहे, मी खुर्ची म्हणते की मी त्याच्यासारखी नाही आहे, मी वेगळी आहे, म्हणजे वस्तू परिच्छिन्नता आली। टेबल म्हणतो मी खुर्चीसारखा नाही आहे, मी वेगळा आहे। पुरुष म्हणतो मी स्त्रीसारखा नाही, मी वेगळा आहे। स्त्री म्हणते मी पुरुषासारखा नाही, मी वेगळी आहे। अशा ह्या वस्तू परिच्छिन्नतेने हे संपूर्ण प्रपंच भरून राहिलेला आहे। परमात्मा म्हणतो माझ्यामध्ये देश परिच्छिन्नता नाही, मी कोणत्याही देशाने मर्यादित नाही, मी अमर्याद आहे, सगळीकडे मीच मी आहे। बस काळाने मी परिच्छिन्न होऊ शकत नाही। मी आता या कलियुगात आहे आणि नंतर द्वापर युगात नव्हतो असं नाहीच आहे, तो सगळ्या काळामध्येच तो आहे एकटा बिलकुल। उलट तो म्हणतो काळ माझं स्वरूप आहे, कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो, गीता सांगते 11वा अध्याय। मीच काळ होऊन सगळ्यांना निर्माण करतो, मीच संपवतो सगळ्यांना। भगवंताच्या स्वरूपामध्ये काल परिच्छिन्नता नाही आणि वस्तू परिच्छिन्नता नाही। त्याच्या शरीरात त्याच्या स्वरूपात वस्तूच नाही। हे जे आहे सोफा सेट आणि टेबल गिबल इथं मानवनिर्मित वस्तू आहे, ह्या संपून जाणाऱ्या आहेत। संपून जाणारी एकही वस्तू परमेश्वराच्या स्वरूपात विद्यमान राहू शकत नाही, कारण काय आहे? तो अविनाशी आहे हो। असा देश वस्तू काल परिच्छिन्नता ज्यात नाही त्याला नित्य म्हणतात। नित्य शब्दाची ही व्याख्या आहे। एकम नित्यम विमलम अचलम। विमल आहे तो, मल शब्द अर्थ विमलमध्ये मल शब्द आहे। मल म्हणजे मल शब्दाचा एकच थोडासा शास्त्रीय शब्द आहे। रागद्वेषाला मल म्हणतात, रजोगुण आणि तमोगुणाला मल म्हणतात। रजोगुण आणि तमोगुण याच्या रेट्याने जेवढे कर्म केले जातील ते सगळे मल। त्यांनी कोणाला मलिन केलेलं आहे? सत्वाला मलिन केलेलं आहे, कारण राहिलेला सत्व आहे। सत्वगुणाला रजोगुण तमोगुण, आणि 14वा अध्याय गीतेचा जर वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल। या रजोगुण आणि तमोगुणाने याच्या रेट्याने जेवढे कर्म होतात ते सगळे पापकर्म असतात, लक्षातच ठेवायचं। रजोगुण म्हणजे हालचाल करणे आणि तमोगुण म्हणजे काहीच न करणे। या दोन्ही गोष्टी आपल्याला केव्हा ना केव्हा कराव्याच लागतात। रोजच करत असतो, झोपून जातो, हालचाल करत गवाड तमोगुण असतं बिलकुल। उठलो गे सगळे सुरू हालचाली, रजोगुण तमोगुण रजोगुण तमोगुण। सत्वगुण अंतःकरणात फार कमी वेळ राहतो। तेथे पाहिजे सत्वाचे सामर्थ्य, परमार्थ करण्यासाठी सत्वगुणाचं सामर्थ्य पाहिजे। या रजोगुण आणि तमोगुणाचा मी द्रष्टा आहे अशी दृष्टी निर्माण करावी लागते। आपण याच्यात वाहून गेलो आहे रजोगुण आणि तमोगुणाने, त्यांनी आपल्या अंतःकरणात जो दोष निर्माण केला त्याला मलदोष म्हणतात। ज्या हालचाली शास्त्राला अनुकूल आहे त्या आपण केल्या नाही, शास्त्राशी प्रतिकूल असलेल्या हालचाली केल्या। शास्त्राला प्रतिकूल असलेल्या हालचाली म्हणजे अधर्म, शास्त्राला अनुकूल असलेल्या हालचाली म्हणजे धर्म। शास्त्राला जे अनुकूल नाही ते केलं म्हणून अधर्म केला, त्याचं फळ पाप आहे, म्हणून रजोगुण। रजोगुण बस, रजोगुण पापच निर्माण करतो। आपल्या हालचाली यानं ह्या बऱ्याचशा अंशात अधर्माच्या असतात बरं का, लक्षात ठेवायचं। वाईट वाटेल पण सत्य परिस्थिती तशीच आहे, कारण शास्त्राने सांगितलेलं तशा हालचाली करतच नाही आपण। करतो का? विहित कर्माचरण करतो का? नाही करत आपण, नाही। सत्य बोलावे असे शास्त्राचा आदेश आहे, बोलतो का? कितीतरी खोटं बोलून जातं। सत्यम वद धर्मंचरण, नाही धर्माचे आचरण करत, सत्याचं आचरण नाही करत। अतिथी देवो भव, भिकारी आला तर त्याला जोरात ओरडतो, जा पुढच्या घरी, काही नाही आमचे। सगळ्या शास्त्राच्या विरुद्ध झाली हालचाल, अधर्मात जमा, अधर्माचं फल पाप, पापाचं फळ दुःख। म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार, तुकाराम महाराज म्हणून असंच आहे। हे जास्त दुःख आहे इथे, सुख पाहता जवा पाडेन, दुःख पर्वता एवढे ज्ञानेश्वर महाराज विनाकारण नाही म्हणत आहेत। आपल्या हालचालीच तशा झालेल्या आहे। असो, मुद्दा आपण विषयांतर होऊ नये म्हणून जाऊ इथे। विमल, परमेश्वर स्वरूपामध्ये कुठलाही मळ नाही, अजिबात मल दोष आहे। मल विक्षेप आणि आवरण या 3 दोषांनी आपण युक्त आहोत। वेदांत शास्त्राचा तो वेगळा मुद्दा आहे, तो जाऊ दे। विमल, परमेश्वर अत्यंत निर्मळ स्वरूप, शुद्ध स्वरूपाचा आहे। काही त्याच्यामध्ये हालचाल, त्याच्यामध्ये अजिबात विमल दोषच नाही त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे मलदोष नसल्यामुळे तो विमल। एकम नित्यम विमलम अचलम, तो हालचालच नाही करत, त्याला माहीत आहे हालचाल केली की गडबडी होतात म्हणून। अचल आहे तो, चल आहे मानच नाही। बरं, त्याला अचल म्हणण्याचं दुसरं कारण आहे, तोच तो सगळीकडे भरलेला आहे।
एका पेल्यामध्ये काठोकाठ पाणी भरून ठेवावं, त्यात हालचाल होऊच नाही शकत, जागा नाही आहे हालचाल करायला. परमेश्वराला अशी जागाच नाही, कारण सगळी जागा त्यांनीच व्यापलेली आहे. कुठे हालचाल करेल तो? हालचाल करायची झाली तर स्वरूपातच करावी लागेल. पण स्वरूपही कसं आहे? ते अखंड एकरस, भरला घनदाट हरी दिसे. माऊलीचा अनुभव आहे, घनदाट आहे. समर्थ म्हणतात रीता ठावया रागविवीण नाही. अगदी अनुभव आहे संतांना आलेले हे साक्षात्कार, आणि त्यामुळे त्याला हालचाल करायला जागा नाही. म्हणून अचलम विमलम अचलम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम. आपल्या बुद्धीचा तो साक्षी आहे. धी म्हणजे बुद्धी, सर्वधी म्हणजे सगळ्यांच्या बुद्धीचा तो साक्षी आहे. आपल्या बुद्धीला जे काही कळतं, आपल्या बुद्धीमध्ये जे काही निश्चय होतात, ते सगळे परमेश्वरांनी प्रकाशित केलेले आहेत. प्रकाशित करणाऱ्या तत्वाला साक्षी म्हणतात. म्हणून तो आपल्या बुद्धीमध्ये विद्यमान आहे, आणि त्याचं हे साक्षीत्व जे आहे ते त्या कूटस्थाच्या रूपाने, बुद्धी स्वच्छ असल्यामुळे ते प्रतिबिंब पडलेलं आहे, ज्याला आपण जीव म्हणतो. जीव हा साक्षी आहे, जीव हा साक्षीरूप आहे. ते कूटस्थाचं म्हणजे परमात्म्याचंच प्रतिबिंब आहे. त्या प्रतिबिंबाच्या रूपाने हा साक्षी रूपाने आहे, असा हा साक्षी आहे. सर्वधी साक्षीभूतम भावातीतन. भाव अभाव वेदांतशास्त्राचा अत्यंत मार्मिक विषय आहे. भाव म्हणजे अस्तित्वाची जाणीव. काही आहे हे कळणं, याला भाव म्हणतात. खुर्ची आहे हे कळलं मला, हा खुर्चीचा अस्तित्वाचा भाव आहे. मला मी आहे हे कळतं ना, हो माझाही हा भाव आहे की नाही. पण परमात्मा म्हणतो तुम्हाला जे कळतं तुम्ही आहे, मी त्याच्या पलीकडे आहे. भावातीतम, त्याच्या अतीत आहे मी. पण तुम्हाला जे कळतं तुम्ही आहे, तर तुम्ही 100 वर्षांनी म्हणाल मी नाही. मग मी असा आहे नाही अशा प्रकारचा नाही आहे, मी आहेच आहे नेहमी. मी आहेच आहे, माझा भाव कधी संपणारा नाही. नाही विज्ञातेर विज्ञातृ विपरिलोप विद्यते अविनाशित्वात. श्रुतीचं व्याख्यान आहे ते केलेलं त्याच्यामध्ये. भावातीतन त्रिगुणरहितम सांगून दिलं. सगळ्याच तर हालचाली या त्रिगुण म्हणजे मायेच्या आहे या सृष्टीमध्ये. तिन्ही गुणरहित आहे. भावातीतन त्रिगुणरहितम. काय पुढचं? सद्गुरून तन्नमामी. बस एवढंच आहे, 14च आहे. सद्गुरू अशा तत्वाला पहिल्यापासून आठवा, अगदी सुरुवातीत अगदी जे आहे ब्रह्मानंदम परमसुखदम पासून हे 14 विशेषणाने असं जे तत्व आहे, त्या तत्वाला मी नमन करतो आहे. त्या तत्वाला हे नमन आहे. हा जो गुरु गीतेचा हा जो संवाद जो आहे, हा गुरुचरित्राच्या 49व्या अध्यायात आलेला आहे. आणि याची सुरुवात पार्वतीने प्रश्न विचारला आहे. प्रश्नच विचारला, अतिशय सुंदर प्रश्न आहे. शिव संप्रदायामध्ये शिवाचे आणि पार्वतीचे खूप संवाद आहेत. ते सगळे ज्ञानपर आहे. तो ज्ञानकांड आहे, वेदांचा ज्ञानकांड आहे. तो ज्ञानाचा संप्रदाय तिथून सुरू झालेला आहे. तो शिव पार्वतीच्या संवाद रूपाने आहे. त्याला आगम निगम स्वरूप म्हणतात. शास्त्रीय शब्द आहे, नंतर केव्हा तरी अर्थ बघू त्याचा. आगम निगम स्वरूप आहे तो. शिव पार्वतीचा संवाद आहे तो. आणि पार्वतीने नेहमीच भगवान शिवाला प्रश्न विचारून भगवान शिवाने त्याचं उत्तर म्हणून पूर्ण वेदांत पार्वतीला शिकवलेला आहे. तो पार्वतीच्या निमित्ताने तो आपल्यापर्यंत आलेला आहे. खरं म्हणजे पार्वती निमित्त झालेली आहे ती, आणि तो आपल्यापर्यंत इथे पोचलेला आहे. आणि आज त्या पोचलेल्या आहे, आपल्याला अध्ययन करायला मिळते आहे. म्हणून आपला प्रत्यक्ष शिवाशी संबंध प्रस्थापित याच्या माध्यमातून होऊ शकतो, आणि आपलाही उद्धार होऊ शकतो. हे भगवान शिवाची इच्छा आहे. अशी ही भगवान शिवाची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी गुरुगीता सांगितली आहे. आणि पार्वतीचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हो, केन मार्गेन भो स्वामीन देही ब्रह्ममयो भवेद. पहिलाच प्रश्न आहे भगवान शिवाला केलेला तो. केन मार्गेन भो स्वामीन, कोणत्या मार्गाने हे स्वामी. तिने नवऱ्यालाच प्रश्न केला. स्वामी म्हणतात नवऱ्याला, केन मार्गेन, कुठल्या मार्गाने. देही ब्रह्ममयो भवेद. हा देही म्हणजे जीव, हा ब्रह्मरूप कसा होईल हे मला तुम्ही सांगा. भगवान शिव प्रसन्न झाले. तिने पार्वतीला म्हटलं, देवी आजपर्यंत मला असा प्रश्न कोणी विचारला नाही. सगळेच माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात. आमचं पोट दुखणं केव्हा जाईल, आमच्या पुरीचं लग्न केव्हा होईल, आमचं घर होईल की नाही, आमचं दार होईल की नाही, वगैरे 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 येतात जातात. पण असा प्रश्न तू आहे पहिली विचारणारी. हा लोकोपकारक प्रश्न आहे.
सगळ्यांच्या हिताचा आहे. सर्वभूत हिते रताहा म्हणून भगवद्गीता ज्याला म्हणते, अशा सगळ्या भूतांच्या हिताचा तू प्रश्न विचारला आणि म्हणून मी तुला सांगतो. आणि त्यांनी पूर्ण सद्गुरु तत्त्वाचं या गुरुगीतेमध्ये 182 मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यातला आपला हा 89 याचा मंत्र आहे, त्यामध्ये गुरुच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. संपूर्ण 182 हे मंत्ररूप आहेत. कुठल्याही प्रकारची प्रापंचिक अडचण सोडवण्याची ताकद त्या मंत्रांमध्ये आहे. पारमार्थिक तर प्रश्नच नाही, ते गुरुतत्व अशीच आपल्याला एकरूप करून सोडतात आहे. आणि अशा रीतीने ही गुरुगीता जी आहे, त्या गुरुगीतेमध्ये भगवान शिवाने जीवाला केलेला उपदेश आहे. एक मुद्दा आपण शेवटचा महत्त्वाचा पाहूया आणि थांबूया इथे. तो याच्यामध्ये भगवान शिवाने सोप्यातल्या सोपा एक मार्ग केलेला आहे. भगवान शिवाने आपला जो हा आपण आवाज म्हणतो ना, त्याला आपण जो आवाज नाद म्हणतात, त्याला नाद ब्रह्माची उपासना यामध्ये आलेली आहे. हे संपूर्ण गुरुगीता म्हणजे पतंजल योग आहे आणि पतंजल योग आपल्या शरीराशी निगडीत आहे. म्हणून आपण सुरुवातीला बघितलं की आपल्या देहाशी संबंधित ही गुरुगीता आहे. पूर्ण आपल्या शरीरामध्ये जे अतिसूक्ष्म रचना आहे, स्थूल रचना दिसते, हो, हात दिसतात, पाय दिसतात, डोळे दिसतात, पण ही नाही आहे. भगवंताने त्याशिवाय एक अत्यंत सूक्ष्म शरीराची रचना केलेली आहे. त्या रचनेला जर आपण जाणून घेतलं आणि त्या रचनेच्या द्वारे आपण जर गेलो तर इथे भगवान शिवाचं जे ब्रह्मरंध्रामध्ये स्थान आहे, सहस्रकार, त्याच्याशी आपली एकरूपता होऊन जाते. हे 7 हे आहेत ते वेगवेगळ्या योगाचा मार्ग आहे. तो त्याच्या पारिभाषिक शब्दामध्ये आपण जाऊ नये, एवढं लक्षात ठेवूया की आपला याच्याशी संबंध आहे. त्यामध्ये हे नाद ब्रह्म नावाची संकल्पना आणि ती साधना आहे. भगवान शिवानी 1,25,000 साधना परमात्म्या प्राप्तीचे त्यांच्या संप्रदायामध्ये सांगितले आहेत. 1,25,000 आणि शंकराचार्य म्हणतात की हे 1,25,000 ज्या साधना सांगितलेल्या आहे, त्या साधना करण्यासाठी प्रत्येक जीवाला आपल्या मनाचाच आश्रय करून घ्यावा लागतो आणि मनाची एकाग्रता साधून घ्यावी लागते. मनाची एकाग्रता साधून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, ते 1,25,000 साधनामध्ये सांगितले आहे. त्यातली ही नाद ब्रह्माची साधना अत्यंत म्हणजे आपण साध्य करू शकतो ती. मग नाद ब्रह्माची साधना म्हणजे काय आहे, म्हणजे नाद काय आणि ब्रह्म काय, त्याची व्याख्या पाहू आणि साधनेचं अगदी 1 मिनिटात आपण विवरण पाहून नंतर थांबूया. नाद ब्रह्म शब्द ऐकलेला आहे. त्या नाद ब्रह्मामध्ये बिंदू शिवोत्मको बीजम शक्तिर्नादस्तयोर्मियः समवाय इति ख्यातः सर्वागम विशारदैः श्लोक आहे सांगणार आहे. हा भगवान शिव आहे, हे बिंदुरूप आहे एकदम. ते जेव्हा आपल्या मूळ स्वरूपात जातात ना, बिंदू म्हणजे आपल्याला कळण्यासाठी आपण शून्य हे करतो, तसंही नाही. एकदम काय म्हणतात त्याला, त्या बिंदूचं सूक्ष्मरूप पहा अगदी बिलकुल. काहीही आकृती न काढता जे सूक्ष्म तत्व आहे ते बिंदुरूप असते नेहमी. भगवान शिव हे बिंदुरूप आहे आणि शक्ती म्हणजे पार्वती ही बीजरूप आहे. भगवान शिव आणि पार्वती शक्तिरूप असलेली ही, या दोघांचा संबंध ज्यावेळेस प्रस्थापित होतो त्यामधून एक ध्वनी बाहेर पडतो, त्याला नाद म्हणतात. हे दोन्ही ब्रह्मरूपच आहे, हो, शिव पार्वती. म्हणून त्यात जो नाद निघतो तो ब्रह्मरूपच आहे, त्याला नाद ब्रह्म असं म्हणतात. फार मार्मिक व्याख्या ही शिवशक्तीची केलेली शास्त्रामध्ये केलेली आहे. आणि याचा आधार घेऊन मग पुढे हंसोपनिषद म्हणून एक निर्माण झालं. त्यामध्ये 10 प्रकारची नाद आपल्या शरीरातच आहे. एक अनाहत नाद शब्द ऐकला असेल आपण, तो आपली साधना करताना आपल्या कानात. काही लोक म्हणतात ना, आम्हाला टाळाचे आवाज ऐकू आले, काही म्हणतात बासरीचे आवाज आले. तो त्या 10 नादांपैकी हंसोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्यामध्ये हे 10 नाद सांगितलेले आहेत. त्या नादाच्या जर आपण वेध घेऊ शकलो तर प्रत्यक्ष भगवान शिव आपल्याला नादब्रह्माच्या माध्यमाद्वारे त्या परमात्मा तत्वाशी म्हणजे गुरुतत्वाशी एक रूप करून देतात. विलक्षण आहे गुरु. 182 मंत्राचं जर प्रवचन करतो म्हटलं तर आपल्याला 1 आठवडाही कमी पडेल, अगदी खरं सांगतो. संपूर्ण पतंजल योग आहे 182 मंत्रामध्ये, संपूर्ण ज्ञान योग आहे, संपूर्ण कर्मयोग आहे आणि संपूर्ण भक्तियोग आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते, कारण या सगळे करण्यामागे श्रद्धा असल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. विश्वासच नाही तर कोणी करणारच नाही ना. नाही का, मला सांगा तुम्ही, याच्यावर विश्वास नाही ते येतात का इकडे, या मार्गालाच येत नाही ते. म्हणून हे 4 योग ज्या गीतेमध्ये मिळतात त्याला गुरुगीता असं म्हणतात. अत्यंत अप्रतिम असलेली ही गुरुगीता आहे
आज भगवान प्रभू रामरायाच्या कृपेने आणि महाराजांच्या कृपेने आपण त्यावेळेस काही थोडा वेळ त्यासंबंधी थोडा वेळ जे चिंतन करू शकलो ते मी त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि भगवान प्रभू रामचंद्राला विनंती करतो, महाराजांना विनंती करतो की आम्हाला अशाच प्रकारचं चिंतन करण्याची संधी वारंवार प्राप्त होऊ दे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.